मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग मित्रांनो, पाहूया मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तीळ, चिक्कीचा गूळ, साधा गूळ, वेलची पावडर, तूप आणि शेंगदाण्याची भरड. सर्वप्रथम आपण एक कढई तापवून घेऊया आणि त्यात 1 वाटी सफेद तीळ आपण भाजून घेणार आहोत. तिळात थोडासा जर ओलसरपणा असेल तर तो निघून जाण्यासाठी म्हणून थोडेसे आपण ते परतवून घेऊया, जेणेकरून तिळाचे लाडू जास्त दिवस टिकतील. आता आपण ते तीळ काढून घेऊया. त्याच कढईत आपण आता थोडंसं तूप गरम करून घेऊया आणि त्यात अर्धी वाटी इतकं चिक्कीचं गूळ आपण घेणार आहोत. मीडियम आचेवर ते चिक्कीचं गूळ आपण वितळवून घेऊया. चिक्कीचं गूळ पहा वितळत आहेत. त्याच्यातच आपण अर्धी वाटी इतकं साधं गूळ सुद्धा घेणार आहोत. दोन्ही गुळांचं प्रमाण हे सेम असेल. आपण जर 1 वाटी इतके तीळ घेणार आहोत तर अर्धी वाटी इतकं आपण गूळ घेणार आहोत. पाव किलो तिळाला आपल्याला पाव किलो इतकं गूळ लागेल. पहा, आपला गूळ वितळलेला आहे. आपण गुळाचा पाक बनवणार नाही आहोत. गूळ वितळल्यानंतर लगेचच आपण त्यात शेंगदाण्याची भरड टाकणार आहोत. शेंगदाणे हे जाडसरच वाटून घेतलेले आहेत. दाणेदार शेंगदाणे असतील तर ते तिळाच्या लाडूत खायला सुंदर लागतात. दाणेदार शेंगदाणे टाकल्यानंतर आपण त्यात वेलचीची पावडर टाकून मिक्स करून घेऊया. तीळ, वेलचीची पावडर आणि शेंगदाणे मिक्स करून झालेले आहेत. आता आपण त्यात भाजलेले तीळ घालून घेऊया आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. ही संपूर्ण प्रोसेस आपण मीडियम आचेच्या गॅसवरच केलेला आहे. पहा, सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत. आपण आता 2 ते 5 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया आणि गॅस आपण बंद करून घेऊया. पहा, मिश्रण कोमट झालेलं आहे. आता आपण हाताला तूप लावूया आणि आपल्याला ज्या साईजचे लाडू हवे आहेत त्या साईजचे लाडू आपण आता वळून घेऊया. एक एक करून संपूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊया. तुम्ही ह्याच प्रोसेसने सेम मिश्रण तयार करून तूप ताटाला थापून त्याची चिक्की सुद्धा बनवू शकता. सोप्या पद्धतीने तिळाची चिक्की सुद्धा तयार होईल. पहा, आपले लाडू वळून तयार आहेत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आम्हाला नक्की कळवा कसे झाले आहेत ते.